ताज्या घडामोडी पाहण्यासाठी C24 या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। डॉक्टर ढोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या, मणक्याच्या, सांध्यांच्या आणि हाडांच्या आजारावर विना ऑपरेशन प्रभावी उपचार। आजार पॅरालिसिस, मायग्रेन, पार्किन्सन्स, एव्हियन, अव्हस्क्युलर नेक्रोसिस, तसेच मानदुखी, कंबरदुखी, गुडघ्यांची झीज, मणका सरकणं, खांदे अडकणं, आमवात, स्पोर्ट्स इंजुरीज, सायटिका, तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं। विशेष उपचार पद्धती पंचकर्म, नाडी परीक्षा, कंपिंग थेरपी, फिजिओथेरपी, ट्रॅक्शन, ॲक्युप्रेशर, मर्मचिकित्सा, अग्निकर्म, विघ्नकर्म, तसेच ॲक्युपंक्चर, आधुनिक चिकित्सा। नमस्कार, मी डॉक्टर अमित ढोले, MD आयुर्वेदा। माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथमच असे संगमनेर येथे डॉक्टर ढोले न्यूरो स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे। माझ्या हॉस्पिटलमध्ये पंचकर्म युनिट, एक्सरे युनिट, फिजिओथेरपी युनिट, जनरल वॉर्ड, स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत। तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारांसाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या। तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावे। आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले, मोबाईल नंबर 9665868009 आणि 8007360001। डॉक्टर ढोले न्यूरो स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास, राजापूर रोड, ढोलेवाडी, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर। संपर्क 8261967624। काकडी विमानतळ परिसरामधील दुहेरी हत्याकांडामधील दोनही आरोपींना अटक करण्यात आली आहे आणि स्थानिक गुन्हे शाखेकडून त्यांना 12 तासांच्या आत या गुन्ह्याची उकल करण्यात आली आहे। 4 एप्रिल रोजी रात्री साहेबराव पोपट भोसले यांच्या राहत्या घरी अज्ञात आरोपींनी जबरी चोरी करण्याच्या उद्देशानं कोणत्या तरी प्राणघातक हत्यारानं कृष्णा साहेबराव भोसले, साहेबराव पोपट भोसले यांना जीवे मारलं आणि साकराबाई साहेबराव भोसले यांना गंभीर जखमी केलं आणि मोटरसायकल आणि मोबाईल चोरून नेला आहे। याबाबत राहता पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। काकडी इथे घडलेल्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्याची माहिती मिळाल्यानंतर तात्काळ राकेश उला, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, तसेच वैभव कलुंबरमे, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर, शिरीष वमने, उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी विभाग शिर्डी यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली आणि गुन्हा उघडकीस आणण्याबाबत स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांना सूचना दिल्या। दरम्यान 5 एप्रिल रोजी तपास पथकं तांत्रिक विश्लेषण आणि बातमीदाराच्या आधारे गुन्ह्याचा तपास करत असताना सदरचा गुन्हा करणारे 2 संशयित इसम हे टेम्पोमधनं सिन्नर मार्गे नाशिककडे जात असल्याबाबतची माहिती मिळाली। पथकामधील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी मिळालेल्या माहितीवरून पळशी टोलनाका सिन्नर इथे सापळा रचून संशयित इसमांचा शोध घेऊन एका टेम्पोमध्ये पाठीमागील बाजूस बसलेले संशयित 2 इसम त्या ठिकाणी सापडले आहेत। त्या ठिकाणी संदीप रामदास दहाबाड आणि जगन काशीनाथ किरकिरे या दोघांना ताब्यात घेण्यात आले। दरम्यान ताब्यात घेण्यात आलेले आरोपी संदीप रामदास दहाबाड आणि जगन काशीनाथ किरकिरे यांना गुन्ह्याच्या तपासासाठी राहता पोलीस स्टेशन या ठिकाणी हजर करण्यात आलं आहे। पुढील तपास राहता पोलीस ठाणं करत आहे। तपास पथकामध्ये संशयित आरोपितांचा शोध घेण्यासाठी सिन्नर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड आणि सिन्नर पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार यांनी योग्य ती मदत केली आहे। दरम्यान ही कारवाई राकेश ओला, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, तसेच वैभव कलुंबरमे, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर, तसेच शिरीष वमने, उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी उपविभाग यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केली आहे। काकडी विमानतळाच्या मागच्या बाजूला साहेबराव भोसले व त्यांचे कुटुंबीय हे राहत होते। आज सकाळी त्यांचे जवळचे नातेवाईक शिवनाथ दिघे हे त्यांच्या घरी गेले असता साहेबराव भोसले यांचा मुलगा कृष्णा हा गंभीर जखमी अवस्थेमध्ये त्याला आढळून आलेला होता। त्याने घरात बघितलं असता कृष्णाची आई तसेच कृष्णाचे वडील हे पण जखमी अवस्थेत होते। त्यानंतर आजीलाही मारहाण झाल्याचं आणि वस्तूंची उचकपाचक केल्याचं आढळून आलेलं होतं। घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला सर आणि सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिलेली होती।
त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे API थोरात, PSI धाकराव यांचे पथक तयार करण्यात आले होते. गुन्ह्याच्या घटनास्थळाला भेट दिल्यानंतर तांत्रिक विश्लेषणावरून आरोपींची माहिती मिळाली होती. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिंदेपळसे टोलनाक्याजवळ जाऊन संदीप रामदास दहावाड आणि जगन काशीनाथ किरकिरे, दोघंही राहणार मोखाडा, तालुका पालघर, यांना ताब्यात घेतलेलं आहे. त्यांनी प्रथमदर्शनी गुन्ह्याची कबुली ही दिलेली आहे. अधिक तपास SDPO श्री वमने साहेब शिर्डी विभाग हे करीत आहेत. शावी शेख, C24 तास, संगमनेर.